नमस्कार मंडळी, ओम साईराम. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे सर्व ठीकच असतात. मी पण मस्त मजेत. आज कसं काय आहे? लाल भडक भडक भडक. पर ते जाऊ द्या. आपला बोलण्याचा विषय असा आहे आज की माणसाला काही बी गमावल्याचं दुःख, कोणती पण वस्तू असू द्या, माणूस असू द्या, प्रेम असू द्या, बायको असू द्या, गमावल्याचं दुःख तोपर्यंत वाटत नाही जोपर्यंत आपण ते गमावलंय आणि ते आपल्याला परत मिळणार कधीच नाही हे तुम्हाला जोपर्यंत वाटत नाही ना, ते आपल्याला तुम्हाला मिळणार नाही कधीच, तोपर्यंत तुम्हाला दुःख होणार नाही ते गेल्याचं. पण ज्या दिवसापासून तुम्हाला इथं हृदयाला टोचन वाटन ही व्यक्ती आपल्यापासून खूपच दूर गेली, ती आपल्याला आता भेटणं मुश्किल आहे. तुमचं मन सुद्धा तुम्हाला सांगायला सुरुवात होईल ती गेली आता तुम्हाला सोडून. त्या दिवसापासून तुमच्या काळज दुखायला चालू होते, तोपर्यंत तुम्हाला त्या व्यक्तीची कदर वाटणार नाही, कदर भासणार नाही. निव्वळ तुम्हाला म्हणजे केर कचरा वाटणार. तुम्हाला वाटणार मी कुठंच जाणार नाही आपल्याला सोडून. पण जी व्यक्ती लय जीव तोडून तुमच्यासोबत राहती, किती बी तुमचा त्रास सहन करून तुमच्यासोबत राहती, ती व्यक्ती जर एकदा काय कठोर झाली ना, ती कठोरपणाला जोड नसते मग परत. मग त्या व्यक्तीच्या एवढं कठोर कुणीच होऊ शकत नाही. त्याच्यामुळं प्रेमळ आणि नाजूक काळजाच्या माणसाला कधी कठोर बनवून देऊ नका तुम्ही. तुमच्यासाठी जर कोणी रडत असेल, सारखं तुमची बायको असन, तुम्ही जर कुठं गेलात तर कधी येताल करून तुम्हाला फोन करत असेल, तुमची जर बायको माहेरात राहत असल्यावर तुमच्यासोबत यायला माहेरच्यांना सोडायला तयार होत असेल, पण तुमच्यासोबत निघत असेल, अशा बायकोला तुम्ही परत शिव्या देऊ नका, ताने मारू नका लातानी, हातानी, पट्ट्यानी. कारण ती व्यक्ती खरंच तुमच्यावर प्रेम करत असती आणि तिने जर तुमच्यावर प्रेम करायचं सोडलं ना, तुमच्या जिंदगीचं वाटोळं झालं म्हणून समजा. अशा व्यक्तीला गमवू नका तुम्ही खरंच. अशी व्यक्ती काय परत दगड झाली ना, मग तुम्ही तिच्यापुढे डोकं आपटा, काय पण करा, तिला तुमच्यासाठी रडू येत नाही. मग परत रडणाऱ्या व्यक्तीला तुम्ही डोळे पुसा, तिचे रडणाऱ्या व्यक्तीचे तुम्ही डोळे पुसलात तर तिला तुमच्याविषयी प्रेम राहील. तुम्हाला जरी तिच्या बरोबर रडू नाही आलं, समजा काही लोकांना समोरची व्यक्ती आपल्यासाठी रडती आणि आपल्याला तिचे डोळे पुसावं असं रडू येत नाही, तर तुम्ही डोळे पुसू शकता, जवळ घेऊ शकता, तुझ्या वाचून माझा तरी कोण आहे असं म्हणू शकता. म्हणजे तिला वाटत आहे ह्याला आपल्या विषयी काहीतरी वाटतंय. मग ज्या व्यक्तीला कधी घराच्या बाहेर निघायची माहीत नाही, ज्या व्यक्तीला फक्त तुमचा त्रासच सहन करायचा माहिती, ती व्यक्ती जर काय घराच्या बाहेर निघली, ती इतकी दुनियाला बघती ना, इतकी दुनियाला ओळखती ना, ती परत तिला तुमची कधी गरज पडत नाही. तिच्या डोक्यातच राहतं तुम्ही तिच्यावर केलेले अत्याचार, तुम्ही तिच्यावर केलेले जुलूम. नका रे, ती बी एक माणूसच असती. ती सगळं काही सोडून तुमच्यासोबत आलेली असती. तिच्या आई वडील लहानपणापासून जी लहानाची मोठी होती, तिथं ते घर दार, आणि ती त्यांच्यापेक्षा भरोसा तुमच्यावर करती. काही वेळेस ती मान्य करती, माझ्या मायबापाला सुद्धा बोलणार नाही पण मला व्यवस्थित नांदव, माझ्या भावाला सुद्धा बोलणार नाही पण मला व्यवस्थित नांदेव. काही वेळेस ती दिवाळी जवळ आलेली असताना सुद्धा नवरा न्यायला आला की मागं पळती. आई वडील रडत असले, भाऊ रडत असला तरी त्यांचं रडणं सुद्धा तिला दिसत नाही, कारण तर तिचा नवरा तिला न्यायला आलेला असते. ती एवढं प्रेम करीत असती, पण ते बी न्यायला सुखात ठेवण्यासाठी नाही, ऊस तोडायला जाण्यासाठी. तरी ती तुमच्यासोबत येत असती, तरी तुम्ही तिची कदर करीत नाहीत. का नाही तुम्हाला देव रडवायचा? त्याच्यामुळं
अशी व्यक्ती तुमच्याजवळ, जीव लावणारी व्यक्ती तुमच्याजवळ आहे तर कदर करा. खरंच कळकळीची विनंती ही तुमच्यासमोर माझी. अशा व्यक्तीला तुमच्याजवळून लांब जाऊ देऊ नका. मारू तर कधीच नका. प्रत्येक भावाला माझी विनंती आहे, बायकोवर हात उचलू नका. जनावर अडवरासारखे नका रे मारू तिला. तिला बी अवघड वाटतंय, तिला बी मन आहे, काही बी बोलू नका तिला. असं नका समजू की ती तुमच्या वाचून नाही राहू शकत आहे. तिला जपा, मग ती तुम्हाला जीवापाड जपन. ओके.